हरी जय जय राम कृष्णा रूप पाहता लोचनी रूप पाहता
कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता पोटे अधिक हे आलिकारसे मरण गाठी येणे तुटे संसारे रसना येरा रसा विटे घेता गोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना येरा रसा विटे घेता गोटे अधिक हे भजे व्रजे
नाम गोड पुरे कोड सकळही रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे अनेका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन विषयी बेकरता घेतलेला अभंग वैराग्य रागरसिक सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये नामाचं अलौकिकत्व प्रतिपादन करत असताना जगद्गुरु तुकोबराच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे निरूपण करता घेतलेला 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. या ठिकाणी ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणाचं संघटन आहे. कुठलेही कार्य यशस्वीरित्या पार पडण्याकरता 2 गोष्टी लागतात. ज्येष्ठ वारकऱ्यांचे आशीर्वाद आणि तरुण वारकऱ्यांचं संघटन असलं की असं भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा आपल्याला पाहायला भेटतो. हरिओम सतनाम वारकरी संप्रदाय गोवळकट चिपळूण आयोजित वारकरी आनंद सोहळा, त्यामध्ये समस्त वारकरी आणि ग्रामस्थ व देवस्थान समितीच्या सहकार्यातून सुरू असलेला गोड असणारा 1 दिवसीय सोहळा. समस्त चिपळूण तालुक्यामध्ये तरुण वारकरी मंडळी आणि ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी देवस्थान यांच्या सहकार्यातून चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा. नामोल्लेख करणं कोणाचाही शक्य नाही, कारण प्रत्येक या ठिकाणचा एक व्यक्ती तितकाच महत्वाचा आहे. परंतु सात्संगत हा कीर्तनाचा प्राण असल्यामुळे 1-2-3 नावं मी आपल्यासमोर उद्धृत करणार आहे. वक्त्याचे ओठ बोलतात, वादकाचे बोट बोलतात, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म याचा मिलाप झाला की कीर्तन भक्तीचा आनंद आपल्याला भोगता येतो. माझे ओठ बोलतायत, ज्यांचे बोट 2 दिवसापूर्वी ऐकायला भेटलेत, वारीतही ऐकायला भेटतात आणि आजही भेटलेत, ते हरिभक्त पारायण शुभम महाराज आणि हरिभक्त पारायण रोशन महाराज अत्यंत गोड मृदंगाची साथ करत आहेत. माऊलीच्या सोहळ्यामध्ये माऊलीच्या फडावर कीर्तन करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नाही आणि भविष्यात लाभेल की नाही सांगता येत नाही. पण माझ्या जीवनातील आज हा फार मोठा साक्षात्कार आहे की माऊली आणि तुकोबराय दोन्हीच्या फडावरचं कीर्तनकार आज मी आहे. कारण तिथल्यापेक्षाही बहुसंख्येने वारकरी मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे. जने म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला अशी गोड सुरेल ठाईची चाल लाईट गेल्याच्या नंतर सुद्धा सगळ्यांना ऐकायला येईल अशी रुचकर आणि कंठाला मधुर वाटणारी हृदयाला आनंद देणारी गुरुवर्य हरिभक्त पारायण विजय महाराज आणि त्यांना साथ करणारे हरिभक्त पारायण भोसले महाराज आणि दोघांच्या मध्ये असणारे ओंकार महाराज, त्याचप्रमाणे सर्वच असणारी टाळकरी वृंद, ज्येष्ठ नागरिक, बहुसंख्येने माझ्या माता भगिनी, संशिष्टीवाले आणि ग्रामस्थ मंडळी विशेषत्वाने आपल्या सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग भावाने प्रणिपात करून आपण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आळंदे एकल्याचं नोही खेळ म्हणून मेळ मिळविला या अभंगाचा आपण काहीसा भाव पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा म्हणतात नाम गोड नाम गोड. नाम गोड आहे 2 वेळेला शब्द वापरला. का गोड आहे त्याचं उत्तर देतात पुरे कोड सकळही. कोड शब्दाचा अर्थ इच्छा, कामना, अपेक्षा आपल्या सर्वांच्या पूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवत नामामध्ये आहे. नाम गोड पुरे कोड सकळही. ठीक आहे, गोड आहे, कामना पूर्ण होतात. आपला उपदेश काय? महाराज म्हणतात तुम्ही भगवत नाम घ्या, भगवत नामाचं चिंतन करा. का करायचं ते चिंतन? रसना एरा रसा विटी घेता घोटे अधिक हे. आपली जी रसना आहे, जीवा आहे, तिने भगवत नाम घेत राहिली का इतर रसाचं सेवन करण्याचं त्याला वीट येतो. पण घेताना मात्र घेता घोटे अधिक हे असं घडलं पाहिजे. अर्थात दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते. असं अधिकतर आपण भगवंताचं नामचिंतन घेतलं की रसनेला इतर रस सेवन करण्याचा वीट येतो. पण तुकोबऱ्याला आपल्यासारखी भाविक मंडळी तुकोबऱ्यासमोर होती आणि त्यांनी विचारलं इतर तरी रसच आहे आणि नाम हा तरी रसच आहे, मग इतर रस त्यागून नाम रसाचं पान करायला आपण सांगता असा आग्रह का? महाराजांनी त्याची तुलना करून फलश्रुती सांगितली. आणि का रसे मरण गाठी येणे तुटी संसारे.
अन्य रसाचं सेवन केलं तर मृत्यू चुकत नाही आणि नाम रसाचं सेवन केलं तर मरण माझे मरून गेले अशी फलश्रुती प्राप्त होते. तुकोबरायला पुन्हा काही समाजातील रामेश्वर भट्टाधिक मंडळी होती 14 टाळकरी, त्यामध्ये खानदानी ब्राह्मण त्यामध्ये 7 आहेत आणि ब्राह्मण इतर वर्णीय 7 आहे. असे 14 टाळकऱ्यापैकी रामेश्वर भट्ट शिवा कासार ही मंडळीने हात जोडून विचारलं, महाराज आपण आम्हाला आग्रह करता पण व्यक्तिगत आपला अनुभव काय? तुकोबरा म्हणतो, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. आहार शब्दाचा अर्थ आमचं ते जीवन आहे, आमचा प्राण आहे. जीवन जिती जीवनासंगी मत्स्या मरण त्या वियोगे. मासुळी पाण्यातून बाहेर काढल्याच्या नंतर तत्क्षणी प्राण त्यागते. तसं आमच्या जीवनात म्हणत असाल तर भजनी विक्षेप तेची पै मरण नव जावा क्षण एक वाया. मग तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. रसना एरा रसा बेटी घेता गोटी अधिके. असा निरूपण करता घेतलेल्या अभंगाचा शब्दशः भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. जाणती भाविक मंडळी, आपण जर एकाग्र चित्ताने चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येतं की नाम महिमा तुकोबराने प्रतिपादन या अभंगामध्ये केलेला आहे. पहिल्या चरणामध्ये अन्वय, दुसऱ्या चरणामध्ये व्यतिरेक, तिसऱ्या चरणामध्ये तुलना आणि चौथ्या चरणामध्ये अनन्यता अशा 4 प्रक्रियेच्या माध्यमातून भगवत नामाचा महिमा प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल नाम गोड पुरे कोडे सकळे. अन्वय म्हणजे असणं, व्यतिरेक म्हणजे नसणं, तुलना म्हणजे इकडे काय म्हणजे इतर रस आणि नामरसाची तुलना करून म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये तुलना केली. पहिल्या चरणामध्ये अन्वय, दुसऱ्या चरणामध्ये व्यतिरेक आणि चौथ्या चरणामध्ये अनन्यता अशा 4 प्रक्रियेच्या माध्यमातून तुकोबराय भगवत आणि संत नामाचा महिमा शेवेला घेतलेल्या अभंगामध्ये वापरतात. नामगोड एकदा म्हणून थांबत नाही आणि 3दा म्हणत नाही, 2 वेळेला म्हणतात. याचं कारण आहे भगवंत आणि संतांचंच नाम गोड आहे, तुमचं आमचं नाम गोड नाही. विठ्ठल विठ्ठल मुळात आपल्याला नावच नाही. उपजलिया बालकासी नाव नाही ते पासी ठेवलेली नामेशी ओदे तोटी. व्यवहार घडण्याकरता जन्माला आल्याच्या नंतर 12 अहन्निपितू नाम कुर्यात. 12व्या दिवशी वडिलांनी नामकरण करावं असा आपल्या भारतीय संस्कृतीचा विधी असल्यामुळे आपल्याला एक नाव दिलं जातं भविष्यात व्यवहार घडण्याकरता. मुळात आपल्याला नाव नाही आहे, पण भगवंत आणि संतांचं नाम हे अनादी आहे. हे असो आश्रय आकाशा, आश्रय आकाशाची जैसा, नाम नामी तैसा अभेद असे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परवा दिवशी सावर्डेमध्ये आपण कीर्तन केलं, तिथे आपण अनुबंध बघितला. तसा इथे आपण आजच्या अभंगाचा अनुबंध पाहू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनु हा उपसर्ग आहे, बदबदनाती हा धातू आहे. अनु म्हणजे पश्चात, बदबदनाती म्हणजे बांधतो, म्हणजे आपुलकी प्रेम आतुस्नेहाचं नातं निर्माण करतो, त्याचं नाव अनुबंध आहे. अगदी एका वाक्यात बोलायचं म्हटलं तर जे कळाला असता वक्ता, श्रोता, गुणवान, कलावान, यजमान या सगळ्यांची त्या अभंगाविषयी आत्मीयता, आपुलकी, प्रेम, एक स्नेहाचं अतूट नातं निर्माण होतं. जे कळाल्याच्या नंतर त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि अनुबंध चतुष्टय म्हणजे 4. निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचा अधिकारी कोण, त्यातला विषय काय, प्रयोजन म्हणजे फल काय आणि संबंध कोणता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचा अधिकारी नामधारक आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. आम्ही नामाचे धार गोरांजने आम्ही नवजो तया वाका नाचू पंढरी चोटा. अर्थात आम्ही नामाचे धारक. 3 शब्द आहे. एक जापक असतो,
दुसरा ग्राहक असतो आणि तिसरा धारक असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संकटकाली देवाचा धावा करतो त्याला ग्राहक म्हणतात. रोज काही ना काही वेळ काढून नियमाने नामजप करतो त्याला जापक म्हणतात. आणि ज्याच्या वाणीतील नाम कधी जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये सुद्धा पांडुरंग नाम खंडित होत नाही त्याला धारक म्हणतात. विठ्ठल पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग याला धारक म्हणतात. असा नामधारक जोही कोणी असेल तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. आजच्या अभंगाचा विषय काय? प्रथम चरणामध्ये अन्वयाच्या माध्यमातून, द्वितीय चरणामध्ये व्यतिरेकाच्या माध्यमातून, तृतीय चरणामध्ये तुलनेच्या माध्यमातून आणि चतुर्थ चरणामध्ये अनन्यतेच्या माध्यमातून भगवंत आणि संत नामाचा महिमा गौरव विशेष प्रतिपादन करणं हा आजच्या अभंगाचा विषय आहे. विठ्ठल अधिकारी कळाला, आपल्याला विषयी कळाला. आता राहिलं प्रयोजन म्हणजे फल. पुरे कोड सकळही ही इष्टाची प्राप्ती असं प्रयोजन आहे आणि येणे तुटी संसारे हे अनिष्टाची निवृत्ती अशा स्वरूपाचं प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल. आता एक शब्द कळायचा राहिला तो संबंध. अधिकारी कोण? आपण सर्वच नामधारक मंडळी, सतनामधारक नाही ना, संप्रदायच आहे ना आपण. तर भगवान परमात्म्याचं नाम धारण करणार. कारण सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला किंवा सत्य संकल्पाचा दाता नारायण अशा सद्रूप परमात्म्याचा नामधारक जोही कोणी असेल उच्च नीच काही नेणे भगवंत इष्टे भाव भक्ती देखोनी असा नामधारक अधिकारी आहे. आणि अन्वय व्यतिरेक तुलना अनन्यतेच्या माध्यमातून नाम महिमा प्रतिपादन करणं विषय आहे. आणि पुरे कोड सकळही ही इष्टाची प्राप्ती आणि येणे तुटी संसारे अनिष्टाची निवृत्ती. येणे तुटी संसारे म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि पुरे कोड सकळही म्हणजे परमानंदाची प्राप्ती. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष असं म्हणतात. अर्थात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष. त्यामध्ये दोन मुक्ती आहेत, एक जीवन मुक्ती आणि दुसरी विधेय मुक्ती. देहात असताना जीवन मुक्ती, देह पातानंतर विधेय मुक्ती प्राप्त करून देणं हा अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल आहे. विठ्ठल. अधिकारी कोण? नामधारक. विषय काय? नाम महिमा. फल काय? पुरे कोड सकळी आणि येणे तुटी संसार. आता राहिला संबंध. जो सांगतो त्याला प्रतिपादक म्हणतात आणि जे सांगितलं जातं त्याला प्रतिपाद्य म्हणतात. अभंग हा प्रतिपाद्य आहे आणि अभंग करते तुकोबर आहे हे प्रतिपादक आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा अनुबंध कळाल्याच्या नंतर एक विधान मी आरंभी केलं. जगद्गुरु तुकोबराय सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये नामाचं अलौकिकत्व सांगतात असं मी बोललो. तर अलौकिक म्हणजे काय? एक वेदांतातली प्रक्रिया आहे. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. अलौकिक शब्दाचा प्रयोग करून चालणार नाही. अलौकिक म्हणजे काय त्याचं लक्षण करावं लागेल आणि त्या लक्षणात जे बसतात त्यांना आपल्याला अलौकिक म्हणता येईल. विठ्ठल विठ्ठल. अलौकिक कशाला म्हणतात? तर अलौकिकाचं लक्षण आहे, तीन लक्षण आहेत. एक आहे जे सामान्य जगाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. दोन, पाच भूतात सापडत नाही त्याला अलौकिक म्हणतात. आणि तीन, काळाची सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. किती गोष्टी झाल्या? मला थोडं सहकार्य कराल तुम्ही? हो नाही काहीतरी बोला ना तुम्ही. आम्ही खेळीमेळी गदारोळी आणत काय आहे, मला थोडी पाठ सांगण्याची सवय आहे आणि पाठामध्ये विद्यार्थी बोललेत की शिक्षकाला बोलता येतं. आता तुम्ही माझे विद्यार्थी नाही, मी तुमचा शिक्षक नाही, खरं तुम्ही सगळे माझे गुरु आहात आणि मीच विद्यार्थी आहे. पण आता मला उभं केलं त्यामुळे एक 10-15 मिनिटं असं समजा तुम्ही विद्यार्थी आहात आणि मी शिक्षक आहे. चालेल का? हो नाही काहीतरी बोला ना श्रोते बाय. असं जर केलं की मी काय बोलायचं, मला काय सांगायचं ते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला कळालं की नाही मलाही कळेल आणि मग आपल्याला कीर्तन भक्तीचा आनंद घेता येईल. नाही तर नळी फुंकली सोनारे. मी आमच्या गुरुदेवांना मारुती बाबा पुरेकर बाबांना विचारलं, बाबा हे धुपटणे काय प्रकार आहे? त्यांनी सांगितलं धुपटणे एक भांडं असतं. आपलं डमरू असतो ना, डमरू शंकराचा, त्याला वरून एक वाटी असते, खालून एक वाटी असते आणि असं मध्ये त्याला दंड असतो. आणि मग किराणा दुकानातून जाऊन घेऊन म्हटले 1 किलो तेल घेऊन ये, 1 किलो तूप घेऊन ये. ते बाळ गेलं, म्हटले दुकानदार माऊली
1 किलो तेल द्या. म्हटले कशात? म्हटले याच्यात द्या. त्याने तेल टाकलं. म्हणले तूप याच्यात द्या. असं म्हणेपर्यंत ते तेल सांडून गेलं आणि इकडे तूप टाकलं. पण ते टाकणाऱ्याने बघितलं, अरे म्हटले बाळा तेल सांडलं रे, कुठे आहे म्हणेपर्यंत तुपही सांडलं. आणि मग म्हणच पडली, तेलही गेले तुपही गेले, हाती आले दुपटणे. तसं आपल्या हातात दुपटणं राहायला नको. आपल्याला काहीतरी कळावं आणि तुम्हाला किती कळालं हे मला कळावं याच्याकरता थोडस बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अलौकिक कशाला म्हणतात हे आपण समजून घेऊ. मला असं वाटतं आपण 3 शब्द वाटून घेऊ, विभाग करू. इकडली सगळी टाळकरी बंद, नंतर इकडली आणि आपण मधले श्रोते मायबा. तर अलौकिकाचे 3 निकष आहे, म्हणजे 3 परीक्षा आहे. अलौकिक त्याला म्हणतात सामान्याला कळत नाही. इकडली उभी राहिलेली सगळी मंडळी ध्यानात ठेवा, सामान्याला कळत नाही. काय? मोठ्याने बोला थोडस. सामान्याला कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. सामान्याला कळत नाही. 1. दुसरा प्रकार आहे 5 भूतात सापडत नाही. किती भूतात? 5 भूतात सापडत नाही. मधली बसलेली श्रोते मायबाप लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला विचारल्याच्या नंतर बोला. आणि आपली इकडली टाळकरी वृंद, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही. 1 सामान्याला कळत नाही, 5 भूतात सापडत नाही आणि काळाची सत्ता चालत नाही, त्याला अलौकिक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फार झालं तर ज्यांचा आवाज वाढून येईल त्यांना मंडळाकडनं घेऊन मी बक्षीस देईन. आता माझ्या खिशात सध्याला नाही, पण नक्की देणार. चला, इकडला वर्ग पहिला. अलौकिक कशाला म्हणतात? आणखी मोठ्याने एकदा. धन्यवाद. 2 5 भूतात सापडत नाही. पंचभूत म्हणणं आवडतात असेल तर 5 भूतात सापडत नाही एवढं म्हणा. आहे ना, पंचभूतात सापडत नाही. आणि 3 धन्यवाद. मोठ्याने एकदा. काळाची सत्ता चालत नाही, त्याला काय म्हणतात? अलौकिक. ठीक आहे. अशा अलौकिकाच्या परीक्षा किती? प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी आहे ना. असे 3 परीक्षा आहेत. सामान्याला कळत नाही, 5 भूतात सापडत नाही, काळाची सत्ता चालत नाही, त्याला अलौकिक असं म्हणतात. असे अलौकिक देखील 3च आहे जगात. ते आपण ध्यानात ठेवू. पहिले अलौकिक आहे भगवंत, 2 आहे संत आणि 3 आहे नाम. 1 भगवंत, 2 संत आणि 3 नाम. अलौकिकाचा पहिला निकष काय? बरोबर, सामान्य जगाला कळत नाही. दुसरा निकष काय? पटापट, आपल्याकडे वेळ कमी आहे. पंचभूतात सापडत नाही. आणि तिसरा निकष काय? काळाची सत्ता चालत नाही. आणि मग असे अलौकिक 3, 1 भगवंत, 2 संत आणि 3 नाम. आता या पहिल्या 3ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण भगवंत होतात की बघा. सोमेश्वर भगवंत असेल, आपले करंजेश्वर देवी माता असेल, किंवा 33 कोटी देवता असेल आपल्या हिंदू धर्मातल्या. 33 प्रकारचे 11 आदित्य, 12 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, त्यामध्ये केलेले, झालेले, बसवलेले असे अनेक देव आहेत आपल्याकडे. एका देवावर भागवत हिंदू कसा आहे ना. इस्लाम म्हटलं की त्यांचा एक अल्लाह, ख्रिश्चन म्हटलं की त्यांचा एक येशू, आणि आपले 33 कोटी. तो कोटी शब्द संख्या नाही घेतला, प्रकार घेतला तरी 33 प्रकारच्या देवता. 11 आदित्य, 12 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, इतके देवता आहेत आपल्या. त्यामध्ये अनंत अवतार घेसी भक्ता कारणे काकड आरतीमध्ये म्हणतात. अनंत अवतार, त्यात 24 अवतार भागवत महापुराणामध्ये सांगितलेले आहेत. संत मालिकेमध्ये 10 प्रकार केलेले आहेत. गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्याने त्याचे 6 प्रकार केलेले आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. आणि त्यातले 2 अवतार महत्वाचे, एक राम आणि एक कृष्ण. पूर्ण आणि एक परिपूर्ण. पूर्ण अवतार प्रभू रामचंद्राचा आणि परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णाचा. आता राम आणि कृष्ण, रामकृष्ण हरी आहे ना, आपल्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा. म्हणून आता रामकृष्ण हरी ही देवता अलौकिक आहे की नाही, पहिली परीक्षा सामान्याला कळतात की कळत नाही. माझ्याकडनं पटकन उत्तर तुमच्याकडनंच अपेक्षित आहे. आपण सगळी सामान्य का असामान्य? सामान्य आहोत आपण. आपण सगळीच काही मोदी सरकार नाही, शिंदे सरकार नाही, आपण सामान्य मंडळी आहोत. आपण त्यांना मत देतो एवढा आहे, ते घेतो नंतर देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सामान्य आहोत. ऐका, आपण सामान्य आहोत म्हणून आपल्याला देव कळतो की कळत नाही? हो नाही, काहीतरी बोलायला कळतो. कारण कळाला नसता तर हा सोहळा आपण केला नसता. पूर्ण चिपळूण मधून आपण आपली व्यक्तिगत कामं सोडून एकत्र जमलो नसतो. आपल्याला परमात्मा कळतो म्हणूनच आपण जमलेलो आहोत. पण खरं सांगा, आपण जितकं महत्व भगवंताला देतो, जितकं महत्व संसाराला देतो, आपल्या व्यावहारिक प्रापंचिक कार्याला देतो, तितकं महत्व आपण परमात्म्याला देतो का? नाही देत. म्हणून आपल्याला कळतो की कळत नाही? सामान्य रूपाने कळतो, पण विशेष रूपाने कळत नाही. आणि जर आपल्याला कळाला असता तर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देव घ्या कोणी देव घ्या.
आंबे भरपूर पिकतात. मी रस्त्याने येताना भरपूर आंबे दिसत होते, खाण्याचा काही योग आला नाही. पिकले नव्हते अजून, आंबे खूप दिसायचे. आपल्याकडे एखादा हापूसची आंबे घेऊन टोपली भरून घेऊन आला, तो म्हणला आंबे घ्या कोणी, आंबे घ्या कोणी, फ्री ऑफ चार्ज नाही, इन्कम टॅक्स नाही, जीएसटी करही नाही, घेता का कोणी? कोण नाही म्हणेल, कोणी नाही म्हणणार नाही, कारण त्याचं महत्व आपल्याला कळतं. एखादा म्हणजे हायवेला 1 गुंठा प्लॉट आहे आणि अवघ्या 5,000 तुम्हाला देतो, कोण नाही म्हणेल, सगळी घेते. अगदी एखादा भिकारी असेल तो म्हणेल मी जगाचं काम करेल पण तुम्हाला द्या मला. म्हणजे ज्याचं महत्व आपल्याला कळालेलं असतं ती गोष्ट मनुष्य त्यागायला तयार होत नाही. पण तुकोबराय देव घेऊन येतात आणि लोक देव न लगे म्हणतात, साठवणीचे रुंदे जागे म्हणतात. याचाच अर्थ सामान्य जगाला सामान्य रूपाने जरी देव कळत असला तरी विशेष रूपाने कळत नाही. पहिली परीक्षा झाली हा, सामान्याला कळत नाही कारण देव न लगे म्हणतात म्हणून. दुसरे प्रकार होता, धन्यवाद, पंचमहाभूतात सापडतात की नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक शब्द आहे परिच्छिन्न आणि दुसरा शब्द आहे व्यापक. परिच्छिन्न कशाला म्हणतात? न्यून देश वृत्तित्व परिच्छिन्नत्व, अधिक देश वृत्तित्व व्यापकत्व. जे भरपूर सर्वत्रच असतं ते व्यापक. विठ्ठल जळी स्थळी सर्वत्र आहे ते व्यापक, आणि कोठे आहे आणि कोठे नाही त्याला परिच्छिन्न म्हणतात. आता परमात्मा हा व्यापक आहे आणि पंचमहाभूत हे परिच्छिन्न आहे. कारण जयापासून सकळ महिमंडळे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रोतीशी. किंवा निळोबरायचे गवळण आहे, जेने विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपुलिया. याचाच अर्थ किंवा अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईची धेंडे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदाघरी. अगदी सोपं बोलू का? दसऱ्याला ज्या वेळेला महिला मंडळ घरातलं सगळं मटेरियल बाहेर काढतात घर स्वच्छ करण्याकरता, त्यावेळेला आपण त्या पोटमाळ्यावर पाहिलं तर 5च डबे दिसतात आणि नंतर त्या धुण्याकरता भांडे काढल्याच्या नंतर ते 25 होतात है ना. मग ते 5च 25 आले कुठून? त्यावेळेला तुम्ही मोठ्या डब्यामध्ये छोटे ठेवतात का छोट्यात मोठा ठेवतात? हे बोलत मोठ्यात छोटा ठेवतात. मोठा आहे तो व्यापक आणि छोटा आहे तो परिच्छिन्न. हे पंचभूत परिच्छिन्न आहे आणि भगवंत व्यापक आहे. मग परिच्छिन्न पंचमहाभूतामध्ये व्यापक भगवंत सापडत नाही. दुसरी परीक्षा पूर्ण झाली. तिसरा होता काळाची सत्ता चालते की चालत नाही. आजही एखादा नौकर मालकाला काम सांगतो की मालक नौकराला सांगतो? मालक नौकराला सांगतो. आणि काळ हा नौकर आहे आणि परमात्मा हा मालक स्वामी आहे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीत होई आहे, मियाची नियमेला साता काळू त्रासी तसे भूता ये म्हणे आगा ते पंडू सुता सगळे जायचे. याचाच अर्थ परमात्मा हा नियामक आहे, काळ नियम्य आहे. मग नियामक परमात्म्यावर नियम्य काळाची सत्ता चालत नाही. मग सामान्य जगाला देव कळत नाही, 5 भूतात सापडत नाही, काळाची सत्ता देवावर चालत नाही. म्हणून भगवंत अलौकिक. नंबर 2 अलौकिक होते. एक भगवंत, 2 नाम आणि तुमच्याकडे होता शब्द हा, धन्यवाद, संत. संतही पहिला निकष तोच घ्या, सामान्य जगाला कळतात की कळत नाही. संतही सामान्य जगाला कळत नाही. संत हयात असताना समाजाने संताचा छळ केला का संताला वंदन केलं? छळ केला. विठ्ठल विठ्ठल देहांत प्रायश्चित्त आसिया बोलिले विचारुनी भले हित करा, असं विठ्ठल पंतांनी रुक्माईला म्हटले. विठ्ठल पंतांनी रुक्माईने आपल्या लेकराची मुंज व्हावी, समाजात त्यांना स्थान भेटावं म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. दुसरी सभा घेतली आणि आळंदीकर मंडळीला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चौघे भावंड म्हणतात, आता तरी आम्हाला समाजात स्थान द्या, आमची मुंज होऊ द्या. ते म्हणतात जावे प्रतिष्ठाना, तेथून शुद्धीपत्र आणा, ते वंदे करू. तुम्ही पैठणला जा, तिथून शुद्धीपत्र घेऊन या, मग आम्ही ते मान्य करू. ही मंडळी पैठणला गेली. पैठणला गेल्याच्या नंतर पैठणचे धर्मपीठाधीश्वर भोगदेव पंडित, ज्यांनी श्रीमद भागवत महापुराणाचे 12 स्कंद विभाग केले, त्यांनी सांगितलं वंदावे अंतज ब्रह्मभावनेशी आयसे प्रायचित्ताशी सांगितले. ज्ञानोबरायांनी ते मान्य केलं. अनन्य भक्ती ते अनुसरावे. आणि मंडळी चालून थकलेली होती, एका ओट्यावरती बसली. काही पंडित आले, खोडी काडी पंडित, आणि त्यांनी विचारलं हे गोऱ्या गोमट्या कारट्या, हे चिमुरडे, तुझं नाव काय? तिने सांगितलं मुक्ती. म्हटले हो ना मुक्त, का राहिली बद्दल? हे तुझं नाव काय? म्हटले सोपाना. म्हणले मग सोपाना म्हणजे शिडी, चढून कधी जाणार देवा घरी? म्हटले तुझं नाव? म्हटले ज्ञानदेव. म्हटले ज्ञान तो ज्ञानाचाची देवा, आणि असा अंधारात का राहावा? हे तुझं नाव काय? म्हटले निवृत्ती. म्हटले मग प्रवृत्तीवर कशाला आला? आळंदीकर मंडळीला दुःख देऊन पोट भरलं नाही, आम्हाला पैठण करायला छेडायला तुम्ही आला. तिसरे म्हणायला लागले अहो शामराव पंत द्या सोडून, नावात काय असतं? माऊली हळूच बोलले नावातच सर्व असतं. बघा आळंदीचं कार्ट म्हणजे उलटून बोलतंय, नावात सर्व असतं. म्हटले हो.
तेवढ्यामध्ये तो पखाल वाहणारा टोंगा चालला होता. म्हटले त्याचंही नाव ज्ञान आहे आणि तुझंही नाव ज्ञान आहे. ज्ञानोबराय म्हटले ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी का तया आमा कैची, त्याचा तर माझा औपाधिक भेद वास्तू अभेदाची लाभहानी करत नाही असं वेदांत म्हणतो. आणि त्याची पशुची उपाधी आणि माझी मनुष्याची उपाधी बाजूला सारली तर दोघातलं चैतन्य एकच आहे. म्हटले बघा वडिलांचा वेदांत ऐकला तीच धरून बसली कार्टी. म्हणजे त्याच्यातला तुझ्यातला आत्मा जर एक आहे तर त्याला ताडण केलं तर तुला वेदना होईल का? ज्ञानोबराय म्हटले का होणार नाही. आसूड मारिता रेडियाची पाठी तोच ओळ उठी ज्ञानदेवा. 4-2 आसूड मारले ज्ञानोबराच्या पाठीवर ओळ उठले, खाली पडलेत माऊली घोळ येऊन. मुक्ताई धावली, तो चाबूक हातात धरला, नका मारू त्या टोनग्याला, तुम्ही मारता त्याला वेदना होतात माझ्या दादाला. पण त्यांचं समाधान नाही झालं. एक जण म्हणायला लागला वेदाच्या बंगाली विद्या, यांचे वडील विठ्ठलपंत बंगालला गेले होते. बंगाली विद्येचा हा प्रभाव आहे, पण बंगाली विद्या हे वेदावर चालत नाही, त्याला वेद बोलायला सांगा. ज्ञानोबराच्या तोंडावर पाणी मारलं, माऊली उठलेत आणि माऊलीने हात जोडून विचारलं भूदेव कोणता वेद बोलू? म्हटले बघा शामराव पंत, नागोजी पंत, गोपाळ पंत आळंदीतलं कार्ट काय बोलतंय बघा. म्हणजे वेद बोलवणं एवढं सोपं आहे का? ते वेद रेड्याच्या मुखातून बोलवणार. म्हटले हो बोला ना, कोणता वेद बोलू, कोणता वेद बोलू? ज्ञानोबराने हात जोडले. त्यावेळेला ते म्हणायला लागले ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असे 4 वेद आहेत. ऋग्वेद बोलवायला सांगा, कारण बंगाली विद्येचा प्रभाव ऋग्वेदावर चालत नाही. ज्ञानोबराय पुढे गेले आणि हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे गोवेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. मग ओम स्वस्तिनो इंद्र वृद्धस्रवा, स्वस्तिनो पुरुषा विश्ववेदा, स्वस्तिनो आरिष्ट नेमी, स्वस्तिनो बृहस्पती दधातु, शमनो मित्र, शमनो वरुणा, शमनो भवत्वजेमा, शमनो विष्णु रुरुक्रमः, नमो ब्रह्मणे नमस्ते वायो, तुमेव प्रत्यक्ष ब्रह्मासि, त्वमेव प्रत्यक्ष ब्रह्म वदिष्यामि, ऋतं वदिष्यामि, सत्यं वदिष्यामि, तन्मामवतु तद्वक्तारमवतु, अवतु माम, अवतु वक्तारम, अवतु वक्तारम, अवतु वक्तारम. ओम शांती शांती शांती. आता ही मनुष्य बोलेल याच्यात नवल नाही. रेड्याच्या मुखातून या वेदा वाणी बाहेर पडल्या. आमचे गुरुदेव म्हणत असतात पैठण मधले 80% रेडे जागेवर आले. रेड्याच्या मुखातला वेद ऐकल्याच्या नंतर 80% टोनगे जागेवर आले, पण 20% सिंग हलवतच होती. त्यांना माऊलीचं संत पण मान्य तरीही झालं नाही. मग असा 1 महिना निघून गेला. ऐसा 1 मास लोटल्यावरी तो पितृतिथी जवळ आली. पितरपाठ आला. ज्ञानोबरायचे वडील विठ्ठलपंत, त्यांचे मामा पैठणचे कृष्णाजी पंत देवकुळे त्यांच्या घरी मंडळी राहत होते. पितरपाठ आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या वडिलांची पित्र करायची ठरवली आणि कृष्णाजी पंत देवकुळेने सर्व पैठणकर मंडळीला आमंत्रण दिलं. सगळे येऊ म्हणाले, पण रात्रीतूनच सरकार बदललं. आपण सगळे साक्षीदार आहे, आपल्याला असं वाटलं ना तो होईल, पण होऊन गेलं. तसा प्रकार तिथेही घडला. रात्रीतून सगळ्यांनी बहिष्कार टाकला आणि मग कृष्णाजी पंत देवकुळेने 56 प्रकारचे भोग केले. कोणी निमंत्रण दिलेलं जेवायला येत नाही, स्वयंपाक आता हा नाश होणार, करावं काय? ते रडायला लागले. ज्ञानोबराय तुळशीच्या ओट्यापाशी उभे होते. ज्ञानोबराय धावलेत आणि कृष्णाजी पंत देवकुळेला विचारतात काका का रडता? म्हटले माऊली काही नाही. म्हटले लपू नका, कारण सांगा. म्हटले काही नाही, ही मंडळी रात्री जेवायला येऊ म्हटली, स्वयंपाक तयार केलं पण आता येत नाही, कसं करणार? पितृभोजन कसं होणार? ज्ञानोबराय म्हणायला लागले जेवण यांना का यांच्या पितराला? म्हटले यांच्या पितराला. मग जेवण जर यांच्या पितराला तर तुम्ही बोलवायला यांना कशाला गेला? तुमचंच चुकलं. अहो म्हटले पण यांचे पितर कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी. ज्ञानोबराय म्हटले जिथे कुठे असतील आपण त्यांना घेऊन येऊ, तुम्ही तयारी करा. आता जी माऊली रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात ते पितर सहज बोलू शकतात. कृष्णाजी पंत देवकुळेचा विश्वास होता आणि आपल्या नाटामध्ये एक चरण आहे, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चयी दास, न पाहे मागितलं ते वास, पुढती सोस सेवेचाची. कृष्णाजी पंत देवकुळेने स्वयंपाक तयारी केली, पात्रही घातली आणि ज्ञानोबरायला सांगितलं माऊली आता सर्व तयारी झालेली आहे. माऊली मोकळ्या मैदानात आलेत. अक्षरा सर्वोपचारार्थी अक्षराम समर्पे आम्ही. अक्षरा घेतल्या, त्या आकाशाच्या दिशेने झोकल्या आणि एक वाक्य माऊली बोलले, आगच्छन्तु सर्वे महाभागा. हे पितरांनो आपण खाली प्रसाद घेण्याकरता या. ज्ञानोबरायची वाणी झाली, ज्ञानेश्वर वाणी म्हणतात आणि आले सामुग्री घेऊन ये. तशा पद्धतीने ते स्वर्गातले पितर जानवे सावरत आणि 15वा अध्याय म्हणतच आले, विलंब कार्य नाशका, वेळ जायला नको म्हणून ऊर्ध्व मूल मदशाका म्हणतच आले. आणि ती पितरावर पाटावरती बसली आणि सुरू झालं, वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, म्हणा सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणे यज्ञ कर्म. आणि मग रावणा इकडे नसं म्हणत नव्हती म्हणत, ती म्हटली म्हणतात रामकृष्ण हरे विठ्ठल विठ्ठल. आणि हा आवाज ऐकल्याच्या नंतर मग गणपतराव
शामराव पंताला येतात. शामराव पंत गोपाळ पंताला विचारतात गेले कोण पाहतात तर सगळी घरातच आहे. मग गेलं कोण? ते बाळाला म्हटले बाळा पण जाऊन बघ कोण गेलं. त्या बाळाने डोकून बघितलं. आश्चर्य ज्ञानोबरायचा तो चमत्कार. त्याने डोकून बघितलं तर मागच्याच महिन्यामध्ये रॉकेट टाकून फुकून दिलेला त्याचाच आजोबा तिला तिथे दिसला. त्याला आश्चर्य वाटलं. तर म्हटलं आजोबा तुम्ही इथे कसे? म्हटले मूर्खा मी इथे कसा? विचारू नको, तुझा बा आला नाही म्हणून मला वैकुंठातून यावं लागलं. तुझे बा पुढे म्हणले ते घरी आहे. लोक विचित्र असतात विजय महाराज. म्हातारा वैकुंठातून आला तो हळूच म्हणतो काय बाळा म्हातारी कुठे? विचित्र लोक असतात. हे माया सुटत नाही लवकर. अजब तडका माया का डुबाया परमार्थ सब का नारद की तो भाई नारदी ऐसी नवद गाजी. म्हातारी आजी कुठे? म्हटल्याच्या नंतर म्हटले आजी तर ते बुक्का लावत बसली. म्हटले जा तिला सांग कुंकू लावणे पैठणी भेटून नेसून मला भेटाय. ते कार्ट धावत गेलं. अजय अजय. आजी म्हटली उद्या ओरडायला काय झालं? म्हटलं अगं काय करतेस? म्हटले बुक्का लावते. म्हणजे बुक्का नको लावू कुंकू लाव. म्हणले अरे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पती गेल्याच्या नंतर बुक्का लावतात कुंकू लावत नाही. अगं म्हटले आजोबा गेले नाहीत आलेत. म्हटले खरं बोलतोस की काय? म्हटले हो कुठे आहे? म्हणजे कृष्णाजी पंत देवकुळच्या घरी. ज्या म्हातारीला काठीचा आधार घेतल्याशिवाय उठता येत नव्हतं ती म्हातारी उडी मारली, डब्यावर चढली, पैठणी काढली, दांडीचा चष्मा सावरत काठी टेकत 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 म्हातारी आली. म्हातारं वाटच बघत होतं. म्हातारीची दृष्टादृष्ट झाली आणि तेवढ्यात म्हातारा म्हटलं का गं? म्हटली लईच गेली वाकून. म्हटले तो तेवढ्यात म्हातारी म्हटली बरं झालं बाई तुम्ही लवकर आला नाही तर मी आपला दुसरा नवस म्हणून मी असं काही मनात अभद्र आणू नका. विठ्ठला विठ्ठला सोडून द्या. या प्रकारानंतर जी 20% रेडे राहिली होती तीही जागेवर आली. माझा मी प्रसंग सांगितला एवढ्याच करता संत हयात असताना संताचा छळच केला की नाही? मंबाजी बाणी जगद्गुरु तुकोबाराला काठ्याने मारले की नाही? पैठणला नाथबाबाला सुद्धा त्याच्यावर आक्षेप घेतलाच की नाही? आता संत हयात असताना नंतर 12-12 वाजेपर्यंत त्यांचा पंचामृताचा अभिषेक करतील समाज. आता वारीला बहुसंख्य असतील याचा विचार सोडून द्या. पण ज्या काळात संत विद्यमान होते त्या काळात संताचा छळ समाजाने केला. याचाच अर्थ संत सामान्य जगाला कळत. आता वारीला म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम असते. आताचा विचार द्या सोडून. पण त्या काळात जर आपण बघितलं संत हयात असताना संत कळत नाही, सामान्य जगाला कळत नाही. संत 5 भूतात आपलं बरोबर ना 5 भूतात सापडत नाही. बघा आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी अशी 5 भूत आहे. त्यापैकी अनु रेणुया थोकडा तुका आकाश एवढा. आकाश आणि वायू या 2 भूताला ताब्यात घेणारे जगद्गुरु तुकोबर आहे. तेज या भूताला ताब्यात घेणारे आदिशक्ती मुक्ताबाई महाराज आहे. जल या भूताला ताब्यात घेणारे दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा आहे. आणि पृथ्वी या भूताला ताब्यात घेणारे भगवान ज्ञानोबर आहेत. कारण ज्ञानदेव घेतले दान हृदय धरली ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळछंद. याचा अर्थ संत 5 भूतात सापडत नाही. आणि संतावरती काळाची सत्ता चालते का? चालत नाही चालत. कशाहून म्हणाल तर जगद्गुरु तुकोबरायचं प्रसिद्ध प्रमाणे आम्ही त्याच्यावर माथ्यावर पाय दिला असं महाराज म्हणतात. किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याचाच अर्थ संतावरती काळाची सत्ता चालत नाही. आपल्याला माहिती असेल भगवान ज्ञानोबराला नेण्याकरता काळ वयाच्या कितव्या वर्षी आला होता? जे धोक्याचं म्हणतो आपण 16व्या वर्षी आहे ना. 16 वय धोक्याचं. काळ नेण्याकरता आला. पण निवृत्ती दादाने 2 बोटं दाखवले. पुन्हा 2 वर्षांनी आला. सोपान काकाने 2 बोटं दाखवली. पुन्हा 2 वर्षांनी आला. मुक्ताईने 2 बोटं दाखवली. पुन्हा 2 वर्षांनी आला. मुक्ताई म्हटली तुझं डोकं म्हणजे काय टोपी अडकवण्याची खुंटी आहे काय? तुला काही कळतं की नाही?
2 कोटी शब्दाचा अर्थ 2 वर्ष करत असतो. म्हटलं हो आई साहेब, मी 2 मिनिटं पुन्हा करता थांबत नाही. तुम्ही तुमच्या बंधूच्या सांगण्यावरून मी 2 म्हणजे 6 वर्षांनी तब्बल आलो, तरी माझ्यावर रागवता. आणि म्हटले वेड्या, 2 कोटी शब्दाचा अर्थ 2 वर्ष करायचा नाही. म्हटले मग ह्या 2 म्हणजे कोण? एक रात्री शीतलता आणि प्रकाश देणारा चंद्र, दिवसा ताप देणारा आणि प्रकाश देणारा सूर्य. जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र हे स्थित आहे तोपर्यंत माऊलीकडे वाईट नजरेने पाहायचं नाही, तू यायचं नाही. तेव्हापासून काळ गेला तर पुन्हा रिटर्न नाही आला. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊलीची समाधी आहे. हे वाक्य अर्ध बरोबर आहे. पूर्ण सत्य हे आहे की जोपर्यंत माऊली आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठ्ठल या अर्थाने पाहिलं तर काळाची सत्ता संतावर चालत नाही. स्वानंद शिकवणारे सद्गुरू जोग महाराज, आपल्याला सगळ्याला कल्पना असेल, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक महाराज हे वस्ताद होते, पहिलवान होते, कुस्ती करायचे. आणि एक दिवस एक फार मोठा पहिलवान आला, त्याला आपल्या कुस्तीचा फार मोठा अहंकार झाला. आणि मग त्याची थोडीशी जिरवण्याकरता म्हणा जोग महाराज त्या तालीमध्ये पुण्याच्या घडलेले जी कुस्ती आहे तिथे उतरले. आणि उतरल्याच्या नंतर जोग महाराजांनी त्याला चितपट केला. त्याला चितपट केल्याच्या नंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, हत्तीवरून मिरवणूक काढली. आणि मग ते गगनगिरी महाराज, सगळ्यांनी जोग महाराजांचं कौतुक केलं, पण ते गगनगिरी महाराज काहीच बोलले नाही. मग जोग महाराज त्यांना म्हणाले का अहो सर्वांनी आमचं कौतुक केलं, तुम्ही काहीच बोलला नाही का बरे? ते म्हटले या पहिलवानाला कोणी पाडेल, त्या पहिलवानाला पाडवा, मग तुमचं मी कौतुक करेन. म्हणजे तो पहिलवान म्हणजे कोणता? म्हटले का जगा काळख आहे. जोग महाराज म्हटले तुमची कृपा झाली तर त्यालाही पाडेल. आज शतक पूर्ण झालं आणि अशा आपल्या हजारो पिढ्या जातील, पण जोग महाराजचं नाव कधीच जाणार नाही. मरावे तरी कीर्ती रूपी उरावे, त्यांनी काळावर मात केली. विठ्ठल विठ्ठल. आता बघा, भगवंत सामान्य जगाला कळत नाही, देव न लगे. 5 भूतात सापडत नाही, जेणे विश्व निर्मिले. काळाची सत्ता चालत नाही, मियाची नेहमीला साकार. तर त्याचप्रमाणे संत सामान्य जगाला कळत नाही, कारण संत हयात असताना समाजाने त्यांचा छळ केला. संत 5 भूतात सापडत नाही, कोणत्या संतांनी कोणत्या भूताला ताब्यात घेतलं याचा विचार आपण बघून आलो. आणि संतावरती काळाची सत्ता चालत नाही, काळ गुलाम सलाम करी याचं वचन आपण बघितलं. त्याचप्रमाणे तिसरा अलौकिक म्हटलं होतं, एक भगवंत, 2 संत आणि 3 रामकृष्ण आहे. हा बोलल्यात कोणीतरी, मला वाटलं म्हटलं अवघड आहे. 3 कोण? नाम अलौकिक आहे. नामही सामान्य जगाला कळत नाही, 5 भूतात सापडत नाही आणि काळाची सत्ता चालत नाही. थोडक्यात सांगतो, नाम सामान्य जगाला कळत नाही. नाम सामान्य जगाला कळालं असतं तर जगद्गुरु तुकोबराय म्हटलेच नसते, शहाणा तो धन. याचाच अर्थ सामान्य जगाला कळत नाही. कळालं असतं तर बघा, आई वडील बाळावर कधी रागवतात त्याचं कल्याण आहे आणि ते सांगून ते करत नाही, आणि ज्याच्यात त्याची विवंडी आहे ते न सांगता केल्याशिवाय राहत नाही, अशा वेळेला आई वडील रागवतात. त्याचप्रमाणे तुम्ही संत मायबाप कृपा म्हणता, आपले आई वडील संत आहेत आणि आपल्या कल्याणाचं आहे भगवंताचं नामचिंतन करणं, कारण त्यांनी सांगितलेले पुढे येणारच नाम गोड नाम गोड, पण तरी आपण नाम घेत नाही. मग संत म्हणतात, वाजत असे भोंग कोणी ऐकती कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. नाथबाबा का रागवतात? सांगून ऐकत नाही त्यावेळेला. नाथबाबा म्हणतात, काय माय गेली होती टिंबटिंबापासी, हरी नाही मुखासी अरे मुढा, नामाविन मूक सर्पाची ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्पाय. का रागवतात? याचं कारण समाज घेत नाही म्हणून, आणि समाज का घेत नाही? कळत नाही म्हणून. आणि कळालं जर असतं तर शहाणा तो धनी, असं तुकोबराय म्हटले नसते. शहाणा तो धनी घेतो. शहाणाच्या पुढे
निवृत्ती बाबा वक्ते म्हणायचे 1.5 लागला की तो घेत नाही. म्हणजे 1.5 शाणा घेत नाही. आणि त्याच्या पुढे आरती लागलं तर डुंकून पाहत नाही. आरती शाणा त्याचा टिंब रिकामा. विठ्ठला विठ्ठला म्हणजे शहाणा तो धनी घेतो येत आहे. म्हणून म्हणतात की सामान्य जगाला बरं नाम तरी काय घेत नाही, सामान्य जगाला कळत नाही. म्हणून एखाद्या माऊलीनं म्हटलं ताईसाहेब तुमच्या मिस्टरांचं नाव घ्या, घेईल की नाही? लगेच घेणार. केळ देते सोलून पेरू देते चिरून, केळ देते सोलून पेरू देते चिरून, आमच्या ह्यांच्या नावावर कुंकू लावते कोरून, लगेच घेणार. बरं यांनाही म्हटलं का दादाजी आता तुम्ही वहिनीचं नाव घ्या, ते लगेच म्हणतात टाळवाजी मृदंगवाजी झांजवाजी झनाना, टाळवाजी मृदंगवाजी झांजवाजी झनाना. आमच्या घरचीचं नाव घेतो रामकृष्ण हरी म्हणा. वारकरी होते ना ते, म्हणून असं म्हणतात. म्हणजे असं नाव घेतात की नाही. कबीरदासजीचा दोहा याला आधार आहे. नथनी दी जिस यार ने उसको सुमरत बारंबार, लेकिन ना कधी आधी सियार ने उसको भूल गई गवार. विठ्ठला विठ्ठला का घेत नाही इतका आग्रह करून संत सांगतात ना, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण म्हणतात का कधी कधी कीर्तनकार म्हणत असतात वर हात करा, टाळी वाजवा, रामकृष्ण हरी म्हणा. ते काही टाळी वाजतात म्हणत नाही, काही म्हणतात टाळी वाजत नाही, काही दोन्ही करत नाही. जास्तच आग्रह केला तर भामती काही उठून जातात. असंही काही ठिकाणी होतं. त्यामुळे तेही करायला आग्रह चालत नाही. याचाच अर्थ का असा प्रकार घडतो सामान्य जगाला कळत नाही. नाम सामान्य जगाला कळत नाही. दुसरा प्रकार होता पाच भूतामध्ये सापडत नाही. एक पंचीकरण नावाचा छोटासा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये या भूताचा विचार सांगताना सगळ्यात व्यापक सांगितलेले आकाश, त्याच्यापासून निर्माण झालेला वायू, नंतर अग्नी, नंतर जल आणि नंतर पृथ्वी. आपण खगोल भूगोल जरी पाहिलं तर 29% भूमी आहे आणि 71% जल आहे. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीपेक्षा व्यापक कोण झालं? जल आहे ना, पाणी. आणि जलापेक्षा व्यापक आहे अग्नी, अग्नीपेक्षा व्यापक आहे वायू आणि वायूपेक्षा व्यापक आहे आकाश. अगदी सोपं पंचक्रम बघा. आपण धावतो आकाशात, म्हणजे आकाश पहिलं झालं. आकाश आपण धावायला लागलो का हवा निर्माण होती, वायू. म्हणजे आकाशापासून निर्माण झाला वायू. नंतर त्या आपल्या अंगामध्ये उष्णता निर्माण होते, लगेच झाला निर्माण अग्नी. आणि उष्णता निर्माण झाली की आपल्याला घाम येतो, झालं निर्माण जल. आणि घाम निर्माण आपण केलं की त्यात मळी निघते, झाली पृथ्वी. विठ्ठला विठ्ठला असं सर्वात व्यापक कोण आहे? आकाश आहे. सगळ्यात व्यापक कोण आहे? आकाश आहे. पण आकाशात आता मग नाम हे बघा, पृथ्वीपेक्षा व्यापक जल, जलापेक्षा व्यापक अग्नी, अग्नीपेक्षा व्यापक वायू, वायूपेक्षा व्यापक आकाश आणि आकाशापेक्षाही व्यापक नाम आहे असं हरिपाठात माऊली म्हणतात. गगनाहुनी वार कोण झालं? वा आकाश. आणि आकाश म्हणजे गगन आणि गगनावरून वाढ म्हणजे व्यापक नाम आहे. मग आकाश झालं परिचिन्न आणि आकाशापेक्षा इतर 4 भूत परिचिन्न आणि सगळ्यापेक्षा व्यापक नाम झालं. मग नाम 5 भूतात सापडेल का? नाही. एक छोटी गोष्ट आहे, शतकोटी नावाच्या ग्रंथात लिहिलेली आहे, कदाचित आपण वाचली असेल. एका मित्राने दुसऱ्या मित्राला विचारलं, काय बाबा इस दुनिया में सबसे बड़ा कौन है? तो दूसरा मित्र बोलने लगला, पगले ये क्या पूछने की बात है, इस दुनिया में सबसे बड़ा कौन है? फिर बोले बता ना क्या, कौन बड़ा है? बोले अरे ये दुनिया जिस पे खड़ी है वही सबसे बड़ी है. बोले फिर दुनिया किस पे खड़ी है? बोले पृथ्वी पे खड़ी है. बोले सबसे बड़ी कौन है? बोले पृथ्वी बड़ी है. तो हा मित्र त्याला म्हणला लागला, अरे पृथ्वी काय की बड़ी है? वो तो शेष जी के माथे पे खड़ी है. फिर कौन बड़ा है? बोले शेष जी बड़ा है. बोले शेष जी भी तो काय का बड़ा है? वो तो शिव जी के गले में पड़ा है.
फिर बोले शिवजी बड़ा है, बोले शिवजी तो काय का बड़ा है, शिवजी तो कैलाश पे खड़ा है, बोले फिर कैलाश बड़ा है, अरे बोले कैलाश भी तो काय का बड़ा है, उसको तो रावण ने उखाड़ा है, फिर बोले रावण बड़ा है, बोले रावण भी तो काय का बड़ा है, वो तो राम जी के एक बाण में पड़ा है, बोले फिर राम बड़ा है, बोले राम जी काय का बड़ा है, वो तो हनुमान के हृदय में खड़ा है, बोले फिर हनुमान बड़ा है, लेकिन हनुमान को ये बड़प्पन देने वाला कौन है? हनुमान को राम को अपने हृदय में रखने की जो पावर है, जो ताकत है, जो शक्ति है, वो कहां से मिली? वो क्या करते थे? नहीं पता आपको? श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय नामही पाच भूतात सापडत नाही, कारण काळ गगनाहुनी वाढ आणि नामावरही काळाची सत्ता चालत नाही, ही हरिपाठातच सांगतात. ते काळी काळाचा यमधर्म
सांगे दुता तुम्हा नाही ते तसंच काजे ते होय हरिकथा सदा घोष नाम नाम सामान्य जगाला कळत नाही, पाच भूतात सापडत नाही, काळाची सत्ता चालत नाही. असे अलौकिक किती पाहिले आपण? ती पहिली परीक्षा सामान्य जगाला, दुसरी परीक्षा पाच भूतात, तिसरी परीक्षा काळाची सत्ता. असे पहिले अलौकिक एक भगवंत, धन्यवाद, दोन अलौकिक, तीन. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा भगवंताचं अलौकिकत्व सांगतात काय? नाही ना, संतांचं अलौकिकत्व नाही. मग कोणाचं अलौकिकत्व सांगतात? नामाचं अलौकिकत्व सांगतात. पण कोणत्या नामाचं? एक भगवंत नामाचं आणि दोन संत नामाचं. आणि भगवंत आणि संत नाम कसं आहे? गोड आहे. नाम गोड, नाम गोड. अलौकिकही तीन बघितले. भगवंताच्या अलौकिकाचा आणखी विचार करायचा म्हटलं का देवाच्या रामनवमी किंवा गोकुळाष्टमी, दत्त जयंती, जयंतीला केला पाहिजे. संतांच्या अलौकिकत्वाचा आणखी विस्तार जर करायचा ठरला तर संतांचा समाधी सोहळा किंवा पुण्यतिथीला केला पाहिजे. आणि नामाचा अलौकिकत्व विचार नेहमी केला पाहिजे. आणि एक दिवशी सोहळा असेल की केलाच पाहिजे. विठाला विठाला विठाला. कारण भगवंताला भगवंत पण देणारही नामच आहे आणि संताला सामान्यापासून संत बनवणारं सुद्धा नामच आहे. भगवंताने अयोध्या तारली, त्रेतायुगात तारली, पण नामाने चार युगात पूर्वी तारले, आज तारतात आणि पुढे तरतील. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. विठ्ठल दोन वेळेला म्हणतात नाम गोड, नाम गोड. त्याचे दोन कारण वेदांत दृष्टीने एक दोन तीन फक्त सांगतो, थोडस एकाग्र चित्ताने लक्ष द्या. नाम गोड, नाम गोड असं दुरुक्ती दोष तुकोबराने का पत्करला? अभ्यासांगाने. पण का? कारण कार्याध्यास घालवतं म्हणूनही नाम गोड आहे आणि कारणाध्यास घालवतो म्हणूनही नाम गोड आहे. इहलोकात विचार केला तरीही नाम गोड आहे, परलोकात विचार केला तरीही नाम गोड आहे. स्वरूप लक्षणाने विचार केला तरीही नाम गोड आहे, तटस्थ लक्षणाने विचार केला तरीही नाम गोड आहे. आपण जागृतीत घेतलं तरीही नाम गोड आहे आणि स्वप्नात उच्चारण केलं तरीही नाम गोड आहे. आपल्याला जीवनमुक्ती देतं म्हणून नाम गोड आहे, आपल्याला विधेयमुक्ती देतं म्हणून नाम गोड आहे, आपल्याला असत्व पादक आवरण घालवतं म्हणून नाम गोड आहे आणि आभार पादक आवरण घालवतं म्हणून नाम गोड आहे. असं वेदांताला आपण चिंतन करत राहिलं तो पाठ होईल, पण त्याचा गोडवा संपणारा नाही. विठ्ठला म्हणतात नाम गोड, नाम गोड. एकदा बोला बघू सर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मागची मंडळी जाता का घरी? नाराज म्हणत नाही म्हणून म्हणतो. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खुर्चीवरची रामकृष्ण हरी. प्रामाणिकपणाने बोला. गुळ खाल्ल्याच्या नंतर तोंड गोड पडतं, चहा पिल्याच्या नंतर गोड पडतं, खडी साखर खाल्ल्याच्या नंतर गोड पडतं. तसं रामकृष्ण हरी आता म्हटल्याच्या नंतर तोंड गोड पडलं काय? माझं तर नाही पडलं.
पडलं का? प्रामाणिकपणाने बोलायचं, फक्त कीर्तनात लबाड्या करायच्या नाही, म्हणजे नंतर करायचे असाही त्याचा अर्थ नाही. बोला ना, नाही पडलं नाही ना. मग तुकोबराय म्हणतात नाम गोड 2 वेळेला सांगतात, आणि आपण तर नाम घेतलं, आता आपलं तोंड तर गोड पडलं नाही. मग तुकोबराय सांगतात ते खरं का आपला अनुभव खोटा? नाही कळालं विधान? तुकोबराय सांगतात ते खरं का आपल्याला अनुभव येत नाही हे खरं? आपल्याला अनुभव येत नाही हे खरं आहे, पण तुकोबराय सांगतात ते खऱ्यातलं खरं आहे. विठ्ठल विठ्ठल पण मग आपलं तोंड गोड का पडलं नाही? तर तुकोबराय विधान करतात ते चुकीचं नाही, आपली काहीतरी चूक होत असली पाहिजे म्हणून आपलं तोंड गोड पडत नाही. आता मला पटकन उत्तर तुमच्याकडनं श्रोते मायबापाकडनं अपेक्षित आहे. मी म्हटलं शरद पौर्णिमेचा चंद्र षोडश कलयुक्त आकाशामध्ये चंद्र उदयाला आला. चंद्राचा रंग हा गुलाबी असतो का पिवळा असतो? सफेद असतो. बरोबर आहे. मी तुमच्याकडनं बघत होतो काय म्हणतात, नाही तर काही काही वाटतं दोन्हीतून एक सांगून द्यावं म्हणजे बरं झालं. तर असं नाही, बरोबर आहे. चंद्राचा रंग सफेद असतो, पांढरा असतो, बरोबर. पण ज्याला कावीळ झाला, ज्याच्या डोळ्याला कामीन झाली जयाच्या नेत्रासी, तो देखी चंद्रासी पीत वर्ण, असं तो कोबऱ्याचं प्रमाण आहे. किंवा ज्ञानोबा म्हणतात दिठी वेदिली कवळे तो चांदणे ती म्हणे पिवळे. चंद्र पिवळा नाही, पण ज्याला कावीळ झाला त्याला चंद्र कसा दिसतो? पिवळा दिसतो. मग तो चंद्राचा दोष आहे का त्याच्या दृष्टीचा दोष आहे? दृष्टीचा दोष आहे, तो चंद्राचा दोष नाही. चला पुढे. एखाद्याला सर्प चावल्याच्या नंतर त्याला विषाची बाधा झाली की नाही हे पाहण्याकरता आजही खेड्यापाड्यामध्ये त्याला मिरची किंवा कडुनिंबाचा पाला खायला देतात, हो की नाही? आणि मिरची तिखट असली तरी त्याला कशी लागते? गोड लागते. आणि कडुनिंबाचा पाला, त्याचं नावच आहे कडुनिंब, तो कडू असला तरी त्याला कसा लागतो? आणि ज्याचा अर्थ त्याला गोड लागत असेल की समजावं त्याला विषयाची बाधा. आता पटकन उत्तर खरं द्या, प्रामाणिकपणाने द्या, लबाड बोलू नका. तसा संसार हा गोड का कडू? कडू आहे. आणि परमार्थ कडू की गोड? गोड आहे. पण संसार आपल्याला कडू लागतो की गोड? बोला बोला की संसार कडू लागतो आपल्याला? येता काळात दिलं माझ्यासोबत आता मग. संसार कडू आहे पण आपल्याला गोड लागतो, आणि परमार्थ गोड आहे पण आपल्याला कडू लागतो. माऊली म्हणतात विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. याचं कारण आपल्यालाही सर्पाने दंश केला. कोणता? सर्प हा विकार पांढरा, असं नाटाच्या चरणामध्ये म्हणतात. तर पांढरा असताना म्हणजे हा संसार, म्हणजे हा देह, याचं विसणार अहम अध्यास मम अध्यास, आपल्याला हा देहाविषयीची अभिमान निर्माण झाला, म्हणजे देहाध्यास जडला. हा संसार आपल्याला गोड लागू लागला, अहम ममता रूपी लहरी आल्या, आणि त्याच्यामुळे आपल्याला विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू अशी अवस्था झाली. पण ज्याला सर्प चावला त्याला मिरची आणि ते कडुनिंब खायला देतात. मांत्रिक मंत्र म्हणतो, हळूहळू तो खाता खाता त्याला मिरची तिखट लागते आणि कडुनिंबाचा पाला कडू लागतो, की समजाव विष उतरलेला आहे. तसं आपल्याला कडू परमार्थ तुकोबरायासारखं आपणही म्हटलं विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमन ते म्हणे बैसलेसे. आपल्याला कडू प्रपंच कडू लागू लागला आणि गोड परमात्मा गोड लागू लागला, तर समजो आपले विष काही प्रमाणात कमी झालं. मला तर वाटतं इथलं प्रत्येकाचं विष काही ना काही प्रमाणामध्ये नाही, चांगल्या प्रमाणात कमी झालेलं आहे. कारण इतक्या अल्प वयामध्ये उडालेले बल, तुटलेल्या तारा, त्यांच्यासमोर कीर्तन करा असाच प्रकार पाहायला भेटतो. पण या ठिकाणी भाग्यवान असं आहे की दे टोले जोबरी तप्त लाल लोखंड, येईल आकाराच मग कैसे ते झाल्यावरी थंड. आहोत तरुण घेऊ मजा करून, जाऊ मरून टाकतील पुरून, काय करायचं कीर्तन सोहळा करून, असे नाही चिपळून मध्ये तरुण. इथे हो इथे तरुण तरणा भाग्यवंत. मला वाटतं तुमच्याकडे बघूनच म्हणतात तुकोबराय, हे तरणा भाग्यवंत. गेलं तर इतके टाळकरी अजून जीवनात मला कधीच बघायला भेटली नाही, आणि पुढे भेटतील की नाही याची शाश्वती नाही. विठ्ठल विठ्ठल. याहीपेक्षा पण आता जागा कमी पडली म्हणून आणखी टाळकरी कमी उभी नाही तर आणखी टाळकरी असते. इतकं हे संप्रदायाचं वैभव हे आपल्या सर्वांचं कडूपणा गेल्याचं लक्षण आहे. आपल्याला कुठेतरी आपल्या नसामध्ये, आपल्या रक्तामध्ये हा वारकरी संप्रदाय बिंबलेला आहे, आणि कुठेतरी आपल्याला माहिती आहे की खरी शांती इतरत्र शांताबाय ऐकायलाच भेटते, शांती कधीच नाही. पण इथे खरी शांती प्राप्त होते, इथे खरी शांती प्राप्त होते. इथे
व्यवस्था नसेल पण अवस्था असते. आपण वारीत जातो बघा, वारीमध्ये काय आनंद असतो वारीचा. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका मने वृद्ध होती तरणी रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसा. काय काय व्यवस्था असते का? व्यवस्था आपल्याला माहिती, व्यवस्था वारी व्यवस्थेकरता करायचीच नसते, आंतरिक अवस्था वाढण्याकरता करायची असते. वारीमध्ये फारशा सुविधा नसतात. वारी सुविधेकरता करायचीच नसते, वारी समाधानाकरता करायची असते. वारीमध्ये फार पात्र नसतात. ऑल इन वन एकच गडवा असतो, लोटा. तू तिकडेही चालतो, तू इकडेही चालतो, तू इकडेही चालतो आणि इकडेही चालतो, सगळीकडे चालतो. ऑल इन वन असतो. पण पात्र नसतात, पण पात्रता उंचवण्याकरता वारी असते. काय आनंद असतो. वारी काढल्याच्या नंतर सगळ्याचे चेहरे असे प्रफुल्लित झाले. खूप आनंद असतो, खूप आनंद असतो. आणि त्यात भजन करत जे चालतात तर त्यांच्यात आणखी आनंद असतो. कारण आपण बघतोच आहे, जे पापाच्या कळत पळती पुढे त्यांना आनंद किती भेटतो मला नाही माहिती. वारीमध्ये ना बघा तुम्ही, कधी कधी पाऊस धोधो येतो आणि त्यामुळे त्या बिचाऱ्या आचार्याला काही कळत नाही काय करावं काय नाही. पण भुकीच्या तोंडा पुढं कोंडा आपण मांडा काहीतरी करावं लागतं. मग कोणाचे घुमते निघतात, कोणाचे ते रेनकोट, कोणाची छत्री, कोणाचं काय कोणाचं काय. एखाद्याला काहीच नसतं, मग तो एखाद्या ट्रक खाली बसतो. ते पात्र हातातच असतं, त्यात भात टाकलेला असतो, वरण टाकलेलं, आणि तेवढ्यात वारं येतं. वारं आल्याच्या नंतर सगळी धूळ त्याच्यावर बसते, जणू काय खोबऱ्याचा किस टाकला आहे. तक्रार असते का काही? घरी थोडं काही होऊ द्या, आपल्या बायकोच्या 5 पिढ्या काढतो तो, पण तिथे काही नाही. माझा एक मित्र होता, आपण सासवडमध्ये, आपण दिवे घाट चढण्याच्या अगोदर थोडासा तो खोबऱ्याचा किस पडल्यासारखं धूळ पडली. नंतर तो म्हणला असू दे, चलताय चलताय. म्हणलं चलता नाही, भागताय आपण. आणि मग ते वरण टाकलं. वरण टाकल्याच्या नंतर कोणी छत्री खाली, कोणी तेवढ्यात पाऊस सुरू झाला, त्या दिवे घाटाखाली तो ट्रक खाली घुसला. घसल्याच्या नंतर मी जरा बाजूला बसलो, तो ट्रकच्या साईडला बसला. त्याला बसायला जागा भेटली, पात्र जरा बाहेरच होतं. आता मला नाव विचारू नका. आणि पाऊस पडत असताना त्या पात्रावरती ताडपत्रीचे थेंब खाली पडत होते, तीर्थ. आणि तो म्हणायला लागला, भोसले महाराज. म्हटलं काय हो? तो म्हटलं आचार्याने वरणही छान केलं, भातही छान केलं, पण मीठ थोडंसं जास्त पडलेलं दिसतं. मी म्हटलं नीट बघ, वरून तीर्थ पडतंय, मीठ नाही पडलं. तक्रार नसते, हा वारीचा आनंद असतो. आणि हा आनंद भोगायचा म्हटलं का वारीला आलं पाहिजे. आणि आपण सगळीच मंडळी जर होतच येतच आहात विठाला. पण आपल्याला काय लागत नाही. चंद्र पिवळा नाही, पण ज्याला दृष्टीला कावीळ झाला चंद्र पिवळा दिसतो. तसं परमात्म्याचं नाम गोडच आहे, पण आपल्याला संसाराची बाधा झाली का तो कडू लागतो. पण आपल्याला ती बाधा आपली निवृत्त झाली आहे. म्हणून पहिलं वर्ष गोड सोहळा आपण एक दिवशी केला, दुसरंही वर्ष केलं, तिसरंही वर्ष केला. मी आवर्जून 2-3 कार्यकर्त्याला म्हणतो, एवढं उभं करणं वैभव सोपं नाही ना. बरं, जे पायाखालचे दगड आहे ते कधी दिसत नसतात, आणि त्या दगडाने दिसायचं ठरलं तर वर इमारत राहत नाही. असे काही माणसं या ठिकाणी आहे का ज्यांनी इतकं भव्य दिव्य वैभव निर्माण केलं. मी म्हटलं 4-2 नावं द्या, मी उल्लेख करेन, कारण असं दुसऱ्याला प्रेरणा भेटेल. ते म्हटले असं करायचं नाही. मी 4 वेळेस विचारलं, 5 वेळेला त्यांनी फक्त एवढं नाव लिहून दिलं, हा फक्त उल्लेख करा. आणि हा खरा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. माऊलीच्या 2 ओव्या इथल्या कार्यकर्ता करता मला आठवतात. माऊली म्हणतात, चातुर्य लपवे, महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडू नये, जे की अवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी, आईशी आईशी जीवी चाड बहू. काही सगळ्यापासून, आणि खरंच आहे, माऊली म्हणतात ना तरी कृष्वळू आपुले, झाकी पेरी निपजले. आता पूर्ण ओवी माझ्या उपस्थित नाही, पण शेतकरी बी पेरल्याच्या नंतर ते लगेच झाकून टाकतो, कारण ते झाकलं नाही तर मग एका बीजा केला नास मग भोगले कणीस असं भोगायला भेटत नाही. इथले कार्यकर्ते मंडळीचा तो परमार्थ आहे. त्यामुळे त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा म्हणत. त्रिवार त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देऊन संप्रदायाच्या नियमाला अनुसरून एकदा मध्य भजन आपण घेऊ आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये पुढचा भाव होऊन थांबूया. सर्वांनी वर हात करा, बघूया एकदा. हरी विठोबा रखुमार. हरी हरी ज्ञानेश्वर माऊली.
Thank you.
तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अमासी रचना येणार असा विठ्ठल घेता घेती आणि 1 मिनिट फक्त लक्ष द्या. नामगोड पुरी कुड सकळी रचना येणार असा विठी घेता गोटी अधिक आणि का रसे मरण गाठी येणे तुटे संसारी तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अम्मासी. पहिल्या चरणामध्ये 2 वेळेला दुरुक्ती दोष करून नाम गोड आहे म्हणतात. का गोड आहे तर पुरे कोड सकळी सगळ्या कामना ते पूर्ण करतं. त्याकरता करावं काय लागेल तर अधिक नामाचं रसपान केल्याच्या नंतर आपली रचना इतर रसाला भेटते आणि इतर रस सेवन केले तर त्यात मृत्यू ठरलेला आहे, पण नाम रसाचं सेवन केलं तर जन्म अभारूप मोक्ष ठरलेला आहे. आणि तुकोबरा व्यक्तिगत म्हणतात अनुभवे आले अंगात ते या जगात येत असे, कारण तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अम्मासी. असो यथाशक्ती यथामती यथाकाल प्रस्तावनेमध्ये अभंगाच्या मुख्य भूमिकेमध्ये पर्यंत येण्याकरताच आपला वेळ संपलेला आहे. पण तरीही आमचे गुरुदेव म्हणत असतात एखादा मंडप तयार करायचं म्हटलं का त्याच्या ते मेखा वगैरे रवणं त्याच्यातच फार वेळ जातो, वरचं कापड टाकण्याकरता वेळ फारसा लागत नाही. तसाच प्रकार आपला मुख्य बैसका भूमिका आहे त्यामध्ये वेळ अधिक लागला, पण बाकीचा अर्थ आपल्याला मी आरंभी आणि सुरुवाती उपक्रम उपसंहारला त्याचा शब्दशः भाव सांगितलेला आहे. पुनश्च एकदा बहुसंख्येने असणारी सर्व आमची तरुण वारकरी मंडळ, छोटी छोटी बालगोपाळ मंडळी आणि ज्येष्ठ असणारे वारकरी वृद्ध माता पिता, बहुसंख्येने असणारे श्रोते मायबाप आणि गुरुजन मंडळी सर्वांना एकदा पुनश्च अंतःकरणापासून त्रिवार धन्यवाद देतो. आणि खरी सेवा तर आपण सर्वांनी केलेली आहे, पण तुका म्हणे माझं नगडता सेवा पूर्वर पुण्य ठेवा ओढवला. अशा पद्धतीने त्या सेवेचं सौभाग्य आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी माझ्याकडे प्राप्त झालं. माझं मी परम भाग्य समजतो. मला वाटतं मागे कोरोनाच्या काळामध्ये गुरुवर्य विजय महाराजांचा फोन त्याही वेळेला आला होता आपल्या सर्वांच्या वतीने सेवेचं निमंत्रण, पण ते काही कारणास्तव पुन्हा त्यावेळेला ते रद्द झालं. पण पुन्हा एकदा त्यावेळेला मी तुम्हाला बोललो नव्हतो ना असू द्या मी पुन्हा येईल असं मी बोललो नव्हतो, पण याही वेळेला महाराजांनी पुन्हा फोन केला आणि सेवा स्वीकारली. सर्वांच्या दर्शनाचा योग आला. पुनश्च एकदा सर्वांना अंतःकरणापासून त्रिवार धन्यवाद देतो. बसलेली मंडळी आपण या सर्व गुणीजन मंडळीला फारसं काही देऊ शकत नाही, पण पुन्हा एकदा येथील असणारे वादक गायक, छोटी छोटी बालगोपाळ मंडळी आणि सगळे तरुण वारकरी, तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक वारकरीच आहात, पण तुम्ही सर्वांकरता एकदा मनातून टाळी वाजा.